मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कोस्टल रोड प्रकल्प ओळखला जातो, परंतु या प्रकल्पाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. कारण या कॉन्क्रीट रोडवर काही ठिकाणी भेगा पडण्यास सुरुवात झालेली आहे. जो एक्झिट रॅम्प आहे मरीन ड्राईव्हचा, त्याच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या भेगा ह्या काल पडलेल्या पाहायला मिळाल्या होत्या, परंतु रात्रीमध्ये या भेगा बुजवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं क्रॅक जे आहेत ते बुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कंत्राटदार यांनी केलेला पाहायला मिळतो. परंतु यामुळं 14,000 कोटी रुपये मुंबई महापालिकेनं खर्चून बांधलेल्या या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जाबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येतं आहे. कारण 2 दिवसापूर्वी हाजी अली या ठिकाणी जो मुंबई महापालिकेनं कोस्टल रोडचा भाग म्हणून अंडरपास बनवला होता, त्या अंडरपासवर हायटाईडचं पाणी हे आलं होतं आणि त्यानंतर आता या 2 दिवसानंतर अशा प्रकारे या कॉन्क्रीट रोडवर भेगा पडलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळं जरी 1 महिन्यापूर्वी केवळ उद्घाटन झालेल्या या रोडची स्थिती अशी होत असेल तर येत्या काळामध्ये या कामाच्या दर्जाबाबत आणखी प्रश्न निर्माण होऊ शकतो. काम अद्याप देखील सुरू आहे. केवळ 1 लेन मुंबई महापालिकेनं कोस्टल रोडची सुरू केलेली आहे. अद्याप 1 लेन सुरू व्हायची आहे. त्यामुळं एका आठवड्यात अशा 2 मोठ्या घटना या कोस्टल रोडच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या उठल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका आता याबाबतीत काय निर्णय घेतं ते देखील पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओने प्रकाश चव्हाणसह कृष्णांत पाटील, झी मीडिया, मुंबई.